श्री पंचदशनाम जुना आखाडा त्र्यंबकेश्वरचे महंत श्री देवीनंदगिरी महाराज यांचा 54वा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात। श्री पंचदशनाम जुना आखाडा त्र्यंबकेश्वरचे महंत गुरुवर्य श्री देवानंदगिरी महाराज यांचा 54वा अभिष्ट चिंतन सोहळा श्री क्षेत्र आहेरगाव येथील श्री दत्त आश्रम येथे मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झालाय। या नेत्रदीपक सोहळ्याला पंचदशनाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज विशेष उपस्थित होते। त्यांनी भजन आणि मार्गदर्शनातून उपस्थित भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा दिली। त्यावेळी श्री देवानंदगिरीजी महाराज यांच्या अभिष्ट चिंतनासाठी भक्त परिवारासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले। श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांच्या सानिध्यात श्री देवीनंदगिरी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। निसर्ग संवर्धनाचे महत्त्व पटवून देत श्री देवीनंदगिरी महाराजांनी 54 बिल्व रोपटांचे दान केले। ही रोपे 54 भक्तांनी स्वीकारून त्याची संगोपनाची शपथ घेतली आहे। भक्तिपूर्ण वातावरणात शिष्य शैलेश महाले यांनी गुरुसेवेत गोदान केले, तर प्रशांत चिडे, रंगनाथ वाडकर, विक्रम चौधरी, अतुल पठाडे आणि भक्त परिवाराने श्री महाराजांची गुळ तुला केली आहे। तुला पूर्ण झाल्यानंतर प्रसाद भक्तांना वाटण्यात आला। अरुण काळे यांच्या भक्ती रसपूर्ण घोषणांनी वातावरण दुमदुम गेले। तसेच पांडुरंग शिंदे, मुन्ना सोनवणे, दीपक शिंदे, तानाजी शिंदे, कैलास शिंदे, रोशन चौधरी, गिरीश बनकर, किशोर बागडे, वैष्णव कोलक, तुषार पुरकर, नितीन उगले, सुनील साळी, आशुतोष चिडे, आदित्य चिडे, हरीश वारे, पागेरे मामा, शुभम चौधरी आदींनी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे प्रयत्न केले। रामचंद्र मोरे आणि किरण खाडे यांनी उत्तम सूत्रसंचलन करून सोहळ्याची शोभा वाढवली आहे। भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या अभिष्ट चिंतन सोहळा उपस्थित भक्तांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवून गेला। निमित्त आहे आमच्या पंचदशनाम जुना आखाड्यामध्ये आम्ही त्यांचे स्वागत करतो। सन्मानानं आज आपलं नील पर्वत पंचदशनाम जुना आखाडा आणि पूर्ण भारताचे साधू समाजाचे महामंत्री आदरणीय वंदनीय पूजनीय आमचे हरिगिरीजी महाराज ज्यांच्या सर्व गोष्टीवरती सर्व कुंभमेळ्याचं संचलन नियोजन आयोजन होत असतं। असं हे महान दैवत म्हणजे हरिगिरी महाराज त्यांच्या सानिध्यानं त्यांच्या सेवेमध्ये आणि त्यांच्या दीक्षेनं ज्यांचं जीवन पावन झालं, ज्यांचं जीवन धन्य झालं आणि खऱ्या अर्थानं तोही कन्या पुत्र होती जे सात्विक दयाच आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।